हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इंतून अकॅडमी. तर आजच्या लेक्चरपासून आपण लॅब सायंटिफिक ऑफिसर दॅट इज LSO याचे डेमो लेक्चर सुरू करत आहोत. ओके, आजच्या टॉपिकमध्ये आपण पाहणार आहोत व्हॉट इज मलेरिया, त्याचे सिम्पटम्स काय असतात, त्याची लाईफ सायकल कशी आहे, ओके, वेक्टर बॉर्न डिसीजेस काय असतात, या सर्व टॉपिक्स आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. त्याआधी बघा, आपल्या अकॅडमीमध्ये लॅब सायंटिफिक ऑफिसरचे क्लासेस स्टार्ट झालेले आहेत किंवा बॅच सुरू झालेली आहे. याच्यामध्ये आपण स्टुडंट्सला होलिस्टिक कव्हरेज ऑफ ऑल टॉपिक्स, त्याचबरोबर नोट्स PYQs आणि MCQजमध्ये आपण स्टुडंट्सला हे पण सांगणार की कशा प्रकारे तुम्ही तुमच्या कन्सेप्च्युअल क्लॅरिटीने प्लस लॉजिकल अंडरस्टँडिंगने हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. ओके, तर ही लिमिटेड ऑफर आहे. जर तुम्ही या एक्झामसाठी इच्छुक असाल तर तुम्ही या बॅचेसमध्ये एनरोल करू शकता. यासाठी बघा, जी इलिजिबिलिटी लॅब टेक्निशियनसाठी आहे, म्हणजे काय, एकदा तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे आणि त्याचबरोबर तुमचं ग्रॅज्युएशन कोणत्या सब्जेक्ट्समध्ये, बॉटनी चालेल, मायक्रोबायोलॉजी, केमिस्ट्री, ओके, याच्यामध्ये झालेलं असेल आणि त्याचबरोबर जर तुमच्याकडे DMLT असेल तर तुम्ही लॅब टेक्निशियनसाठी पण इलिजिबल आहात आणि लॅब सायंटिफिकसाठी पण इलिजिबल आहात. यासाठी आपण लॅब सायंटिफिक ऑफिसरसाठी सेपरेट बॅच सुरू करण्याचा उद्देश हे आहे की बऱ्याचशा याच्यामध्ये लॅब टेक्निशियन आणि लॅब सायंटिफिक ऑफिसरचा सिलेबस हा कंबाईन घेतला जातो, पण आपण लॅब सायंटिफिक ऑफिसरचा सिलेबस सेपरेटली इथे या बॅचमध्ये कव्हर करत आहोत, ज्याच्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी डिसीजेसच्या रिलेटेड बघणार आहे, पॅरासिटॉलॉजिकल डिसीजेस, हिमॅटॉलॉजी डिसीजेस किंवा बाकीच्या याच्यामध्ये बघणार आहे की वेक्टर बॉर्न डिसीजेस, व्हायरल डिसीजेस हे कशा प्रकारे होतात, त्यांची ट्रीटमेंट काय, प्रिव्हेन्शन्स काय आहेत, की या सर्व गोष्टी आपण या बॅचेसमध्ये बघणार आहोत. जर तुमचं हे इलिजिबिलिटी झालेली असेल आणि जर तुम्हाला ही एक्झाम द्यायची असेल तर तुम्ही या बॅचेसमध्ये एनरोल करून तुमचं प्रिपरेशन सोपं करू शकतात. ओके, चला बघूयात, आपण टॉपिकची सुरुवात करूयात. त्याआधी माझं एक बेसिक इंट्रोडक्शन. मी सीमा, माझं MSc मायक्रोबायोलॉजी झाले, त्याचबरोबर ड्रग रेग्युलेटरी अफेअर्सचा माझा PG डिप्लोमा कोर्स झालेला आहे. तर माझ्याकडे 3+ इयर्सचा एक्सपिरियन्स आहे आणि मी तुम्हाला इथे लॅब सायंटिफिक ऑफिसरची बॅच तुमच्यासाठी इथे कंडक्ट करत आहे. याच्यामध्ये बघताय तुम्ही मलेरिया. ना व्हॉट इज मलेरिया? इथे बघा, व्हेरियस डिसीजेस, जसे की तुम्ही बघितलं असेल काही रेस्पिरेटरी डिसीजेस असतात, काही कोणत्या केसेसमध्ये न्यूरोलॉजिकल डिसीजेस असतात. सर्व डिसीजेसचे रिझन्स वेगवेगळे असतात. काही डिसीजेस एअरबॉर्न इन्फेक्शन कॉज करतात, तर काही इन्फेक्शन तुमच्या लाईफस्टाईलवरती डिपेंड करतात. ओके, याच्यामध्ये 2 इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. एक तर कम्युनिकेबल डिसीजेस, आणि दुसरे असतात नॉन कम्युनिकेबल डिसीजेस. ज्यावेळेस तुम्ही कम्युनिकेबल डिसीजेस बघता त्याच्यामध्ये कोण इन्व्हॉल्व असतात, जसे की बॅक्टेरियाज, व्हायरसेस. ओके, यांचं कसं होणार आहे, एअरबॉर्न इन्फेक्शन किंवा हवेमधून, वॉटरमधून यांचं इन्फेक्शन काय होतं, स्प्रेड होतं. ज्यावेळेस तुम्ही नॉन कम्युनिकेबल डिसीजेस बघता, हे कशाचे रिलेटेड असतात, तुमच्या लाईफस्टाईल. ओके, हे त्याच्यावरती डिपेंड करतं की तुम्ही कशा टाईपचं फूड कन्झ्युम करताय. ते खूप जंक फूड आहे, हेल्दी फूड आहे, त्याच्यामध्ये कोणत्या टाईपचे व्हेजिटेबल्स आहे, आणि त्याचबरोबर तुमची लाईफस्टाईल कशी आहे, सिडेंटरी लाईफस्टाईल आहे किंवा तुम्ही जास्तीत जास्त फिजिकल ॲक्टिव्हिटीज कंडक्ट करता दिवसामध्ये, तर या गोष्टींवरती डिपेंड करतं की तुम्हाला कोणते डिसीजेस याच्यामध्ये होतात किंवा नाही होत. तर बघितलं तुम्ही, कम्युनिकेबल डिसीजेसमध्ये कोणते ऑर्गॅनिझम्स इन्व्हॉल्ड आहेत, बॅक्टेरिया, व्हायरसेस, प्रोटोझोन, अशा गोष्टी इन्व्हॉल्ड असतात. पण ज्यावेळेस तुम्ही वेक्टर बॉर्न डिसीजेस स्टडी करता, काही डिसीजेसमध्ये बॅक्टेरियाजमुळे डिसीजेस होतात, जसं की ट्युबरक्युलोसिस. व्हायरसेसमध्ये तुम्ही बघितलंय COVID-19 जो व्हायरसमुळे झालेला आहे. आता जर तुम्ही स्टडी करणार आहेत व्हॉट आर वेक्टर बॉर्न डिसीजेस, कारण की मलेरिया स्वतः काय आहे, वेक्टर बॉर्न डिसीज. काय असतात हे? याच्यामध्ये वेक्टर म्हणजे असं एक ऑर्गॅनिझम जे काय करणारे, एका साइडून ऑर्गॅनिझम घेतो कॉझिटिव्ह एजंट. ओके, तो व्हायरस एका ऑर्गॅनिझम कडून घेणार आहे आणि तो स्वतः असा माध्यम बनतो जो दुसऱ्या ऑर्गॅनिझमला ट्रान्समिट करणार आहे तो व्हायरस. याच्यामध्ये मॉस्किटोज काय करतात, जे मॉस्किटोज एका स्वतःमध्ये त्यांची लाईफ सायकल सुरू होते, एका पर्सनकडून जो व्हायरस आहे तो घेतात, त्यांच्या बॉडीमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं त्या गॅमेटचं, आणि ते काय करतात, तो व्हायरस ज्यावेळेस दुसऱ्या पर्सनला जाऊन बाईट करणार आहे, तसं ब्लड सक करणार आहे, त्यावेळेस त्याच्या बॉडीमध्ये तो व्हायरस इम्प्लांट करतात. तर
तर जो हा रोल प्ले करतोय मॉस्किटो, याला काय म्हटलं जातं, वेक्टर. ओके, मॉस्किटो कसा ऍक्ट करतोय, वेक्टर, म्हणजे एका पर्सनचा व्हायरस, जो इन्फेक्टेड पर्सन आहे त्याचा व्हायरस घेऊन येतोय स्वतः, त्याच्यामध्ये रिप्रोडक्शन होतंय, त्या व्हायरसेसचं मल्टिप्लिकेशन होतंय आणि तोच काय करतोय, दुसऱ्या हेल्दी पर्सनला त्याचं इन्फेक्शन स्प्रेड करणार आहे. ओके, ज्यावेळेस तो ब्लड सक करतो त्याच्यामध्ये ते इन्फेक्शन किंवा जो त्याच्या सलायव्हरी ग्लँड्समध्ये जो व्हायरस प्रेझेंट असणार आहे तो त्याच्यामध्ये रिलीज केला जातो. आता हे असं काम करणार आहेत वेक्टर बॉर्न डिसीजेस. ओके, ज्यावेळेस तुम्ही मलेरियाबद्दल स्टडी करता, हा जो मलेरिया आहे तो एक्झॅक्टली आहे कसा, बॅक्टेरियल आहे, व्हायरल आहे, एक्झॅक्टली काय हा, तर हा आहे प्रोटोझोनल डिसीज. ओके, इम्पॉर्टंट आहे प्रोटोझोनल डिसीज. जसं तुम्ही बघितलं, आता मी जसं तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं, वेक्टर बॉर्न डिसीजेसमध्ये मॉस्किटो जे ट्रान्समिट करतात इकडचा व्हायरस त्या पर्सनमध्ये, ते कोणत्या केसमध्ये होणार आहे, डेंग्यू, कारण की डेंग्यू इज अ व्हायरल डिसीज, कारण की डेंग्यू व्हायरस त्याच्यामध्ये असणार आहे. पण हा कसा आहे, हा प्रोटोझोनल. ज्यावेळेस तुम्ही R.H. विटेकरचं 5 क्लास किंगडमचं क्लासिफिकेशन बघता, त्याच्यामध्ये प्रोटिस्ट असतात. प्रोटिस्टच्या अंडर्समध्ये काय येतात, प्रोटोझोनल्स. ओके, हा जर तुम्हाला MCQs याच्यावरती फॉर्म केला जाऊ शकतो की हा डिसीजेस कशा टाईपचा डिसीज आहे, बॅक्टेरियल डिसीज आहे, फंगल डिसीज आहे का, व्हायरल डिसीज आहे का, प्रोटोझोनल डिसीज आहे. तर इथे समजून घ्या हा कसा आहे, प्रोटोझोनल डिसीज आहे. तर याच्यामध्ये दुसरी गोष्ट आहे, याच्यामध्ये एक्झॅक्टली प्रोटोझोनलचा कोणता फॉर्म आहे, हा काय, प्लाझ्मोडियम आहे. ओके, प्लाझ्मोडियम इन्फेक्शन कॉज करणे, दॅट इज जीनस प्लाझ्मोडियम. आता याच्यामध्ये जे काही ट्रान्समिशन ऑफ डिसीज होतं, ओके, एका पर्सन टू दुसरा पर्सन, हे कोणी कॅरी आउट केलं जाणार आहे किंवा कोणाच्या माध्यमातून होणार आहे, तर याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे अॅनोफिलीज मॉस्किटो, जे काय आहेत, फिमेल अॅनोफिलीज मॉस्किटो, ज्या काही करतात, इन्फेक्टेड पर्सनचं ज्यावेळेस ब्लड सक करतात त्याच्यामधला व्हायरस त्यांच्या बॉडीमध्ये येतो. ओके, त्याच्या बॉडीमधला काय, प्रोटोझोन, ओके, प्रोटोझोनल. ओके, प्लाझ्मोडियम इथे काय होणार आहे, त्यांच्या बॉडीमधून त्यांच्यामध्ये एंटर करतो आणि त्यांच्या बॉडीमध्ये त्याचं सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं, म्हणजे ते जास्त याच्यामध्ये क्वांटिटीमध्ये बनतात आणि ज्यावेळेस ते दुसऱ्या पर्सनचं ब्लड सक करतात त्यांच्यामध्ये तो रिलीज केला जातो. तर याच्यामध्ये जे अॅनोफिलीज मॉस्किटो आहे कशाचं काम करत आहे, वेक्टरचं काम करणार आहे. ओके, समजून घ्या, हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. इथे वेक्टर कोण आहे, पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम काय आहे. ओके, अॅनोफिलीज मॉस्किटोलाच काय समजलं जातं, ह्या गोष्टी तुमच्या क्लिअर असायला पाहिजे, कारण की असेच बेसिक क्वेश्चन्स फॉर्म होतात आणि जर याच गोष्टी आधीपासून क्लिअर असतील तर बाकीच्या डिसिजेसमध्ये तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. ओके, नाव व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. नाव द मॉस्किटो बाईट, ज्यावेळेस मॉस्किटो बाईट करतात त्यावेळेस ते काय करणार आहे, जो इंट्रोड्यूस पॅरासाइट, जो पॅरासाइट त्यांच्यामध्ये आला होता इन्फेक्टेड पर्सनकडून, ते काय करणार आहे, दुसऱ्या हेल्दी पर्सनच्या बॉडीमध्ये त्या इन्फेक्शनला स्प्रेड करणार आहे. ओके, आफ्टर अ फ्यू डेज द मॅच्युअर पॅरासाइट स्प्रेड इन टू ब्लड स्ट्रीम, त्यानंतर तो ब्लड स्ट्रीममध्ये रिलीज होईल. मी इथे सांगते एक्झॅक्टली सायकल कशी आहे, पण ज्यावेळेस तो ब्लड स्ट्रीममध्ये जातो त्याच्यामध्ये तो RBCsला डॅमेज करणार आहे, RBCsवरती इम्पॅक्ट करतो. RBCs ज्यावेळेस RBCs रप्चर करतात, एक टॉक्झिन रिलीज केलं जातं, त्या टॉक्झिनचं नाव मी पुढच्या स्लाइड्समध्ये सांगते, तो कोणता टॉक्झिन आहे आणि त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये सिम्पटम्स दिसायला लागतात. ओके, तर बेसिकली तुम्हाला हे समजायचं, ज्यावेळेस हा पॅरासाइट तुमच्या बॉडीमध्ये येतो किंवा प्लाझ्मोडियम तुमच्या बॉडीमध्ये येतो तर याच्यामुळे काय होणार आहे, पहिले तर तुमच्या लिव्हरवरती इम्पॅक्ट पडतो, व्हेरी इम्पॉर्टंट, लिव्हर, आणि त्यानंतर कशावरती, RBC. आणि ज्यावेळेस RBCs रप्चर होतात त्यावेळेस काय होणार आहे, सिम्पटम्स डेव्हलपमेंट बॉडीमध्ये स्टार्ट होईल. जर बेसिकली तुम्हाला जर समजायचं असेल मलेरियाच्या इंट्रोडक्शनमध्ये, तर हा कसा आहे, एक प्लाझ्मोडियम किंवा प्रोटोझोनल डिसीज आहे, ज्याचा कोणता जीनस आहे, प्लाझ्मोडियम. हा एक वेक्टर बॉर्न डिसीज आहे, ज्याच्यामध्ये वेक्टरचं काम कोण करते, फिमेल अॅनोफिलीज मॉस्किटो. ओके, त्यानंतर बघा, जो काही आधीचा पर्सन, जो इन्फेक्टेड पर्सन आहे त्याचं ब्लड ज्यावेळेस एक मॉस्किटो सक करते त्याच्यामध्ये तो प्लाझ्मोडियम एंटर करणार आहे, त्याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं त्या प्लाझ्मोडियमच्या 2 गॅमेट्समध्ये. मी सांगते तुम्हाला ती कसं त्याच्या बॉडीमध्ये येणार आहे, त्याच्या आधीच्या सर्व स्टेजेस आपण बघणार आहोत, पण इथे समजून घ्या त्याच्या बॉडीमध्ये अथवा मॉस्किटोच्या बॉडीमध्ये हा एक याला प्रायमरी होस्ट म्हणतात, ज्याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होणार आहे आणि तो ज्यावेळेस दुसऱ्या पर्सनला जाऊन बाईट करतोय तर त्याच्या बॉडीमध्ये हे इन्फेक्शन स्प्रेड करणार आहे. ओके, हे बघितलंय तुम्ही इंट्रोडक्शन. आणि त्यानंतर पाहताय, जर एक ओव्हरऑल जर व्ह्यू बघितला तुम्ही, आपल्या इंडियामध्ये हायेस्ट एंडेमिक स्टेट कोणते आहेत, तर याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे तुम्हाला हे समजून घेणं. ओडिशा, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, मेघालय आणि मिझोराम याच्यामध्ये सर्वात जास्त मलेरियाचं इन्फेक्शन स्प्रेड झालेलं आहे. ओके, त्यानंतर बघा, याच्या काही स्पीसीज असतात.
ओके, आपण काय बघितलं होतं, जीनस. जर जीनस हायर ग्रुप असेल, जीनस, त्याच्या खाली काय असणार आहे, स्पीसीज. स्पीसीज. जर प्लाझ्मोडियम हा जीनस आहे, तर त्याच्या काहीतरी स्पीसीज पण असतील. ओके, तर त्या कोणत्या कोणत्या? पी स्टँड्स फॉर प्लाझ्मोडियम फॅल्सीपॅरम, तो कसा असणार आहे, मोस्ट व्हायरुलेंट. प्लाझ्मोडियम वायवॅक्स, मोस्ट जॉग्राफिकली वाईड स्प्रेड, आणि हा कसा आहे, डॉर्मंट लिव्हर स्टेजेस, त्यालाच काय म्हणतात, हायप्नोझॉइड्स. आता एक्झॅक्टली या स्टेजमध्ये काय होतं मी तुम्हाला एक्सप्लेन करते, फक्त इथे समजून घ्या. तर तो कसा आहे, डॉर्मंट आहे. ओके, डॉर्मंट. मग त्यानंतर आहे प्लाझ्मोडियम मलेरी. ओके, त्यानंतर प्लाझ्मोडियम ओव्हेल, आणि त्यानंतर प्लाझ्मोडियम नोवेल्सी. ओके, अशा काही 5 स्पीसीज आहेत जे कशाचे आहेत, मलेरियाचे आहे, आणि त्यांचं जीनस आहे ते प्लाझ्मोडियम आहे. स्पीसीज वेगवेगळे आहेत, प्लाझ्मोडियम किंवा फॅल्सीपॅरम, प्लाझ्मोडियम वायवॅक्स, प्लाझ्मोडियम मलेरी, प्लाझ्मोडियम ओव्हेल आणि प्लाझ्मोडियम नोवेल्सी. ओके, अशा काही स्पीसीज आहेत ज्या तुम्हाला माहिती पाहिजे. जर क्वेश्चन आला फ्रॉम विच ऑफ दिस फॉलोइंग कॉजेस मलेरिया, तर याच्यामध्ये तुम्हाला हे लक्षात पाहिजे की कोणत्या कोणत्या स्पीसीज आहेत ज्या मलेरिया कॉज करू शकतात. जर याच्यामध्ये सर्व जणांचे नाव असतील तर याचं ऑप्शन असणार आहे ऑल ऑफ दिस. ऑल ऑफ दिस. ओके, ठीक आहे. नेक्स्ट, आता ज्यावेळेस तुम्ही लाईफ सायकल स्टडी करणार आहे, व्हेरी इम्पॉर्टंट, कारण की हाच एक जो फॅक्टर आहे तो कसा आहे, व्हेक्टर बॉर्न इन्फेक्शन असल्यामुळे हा जर तुम्हाला कळेल, व्हेक्टर बॉर्न इन्फेक्शन मलेरिया पण आहे, डेंग्यू पण आहे, चिकनगुनिया पण आहे. हे सर्व कसे आहेत, व्हेक्टर बॉर्न इन्फेक्शन. पण यामध्ये काही गोष्टी आहेत ज्या डिफर करतात. जर तुम्ही मलेरिया स्टडी करत असाल तर हा कसा आहे, डायजेनेटिक किंवा डायजेनेटिक, याचाच अर्थ असतो 2 होस्ट आहे त्याच्यामध्ये. 2 होस्ट, एक असणार आहे प्रायमरी होस्ट, आणि दुसरा असतो सेकंडरी होस्ट. व्हेरी इम्पॉर्टंट. प्रायमरी होस्टमध्ये काय होतं, ज्यावेळेस त्याच होस्टला आपण प्रायमरी होस्ट म्हणतो ज्याच्या बॉडीमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होत आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, आणि सेकंडरी होस्ट त्या होस्टला म्हटलं जातं ज्याच्यामध्ये काय होणार आहे, असेक्शुअल रिप्रोडक्शन. आपण पुढच्या स्लाइड्समध्येच काय करतोय, डायग्राम सोबत हे एक्सप्लेन करायला ट्राय करेल मी तुम्हाला. तर त्याच्या आधी फक्त समजून घ्या, डायजेनेटिक म्हटलं जातं. इथे एमसीक्यूज बनू शकतो. कसा आहे हा, डायजेनेटिक. डायजेनेटिक म्हणजे 2 होस्ट असणार आहे. ओके, याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे आपल्या बॉडीमध्ये त्याचे अर्धे रिप्रोडक्शन सायकल होणार आहे. रिप्रोडक्शन सायकलपेक्षा आपल्या बॉडीमध्ये अर्धे स्टेजेस त्याच्या डेव्हलपमेंटच्या होणार आहे, आणि त्यानंतर काहीतरी फर्दर डेव्हलपमेंट आहे कशामध्ये होणार आहे, मलेरियामध्ये होणार आहे. ओके, मॉस्किटोमध्ये होणार आहे. ओके, हे समजणं गरजेचं आहे तुम्हाला. आता इथे जे असेक्शुअल रिप्रोडक्शन होत आहे किंवा मल्टिप्लिकेशन होत आहे त्यालाच काय म्हटलं जातं, शिझोगोनी. ओके, इम्पॉर्टंट, परत एकदा. ओके, असेक्शुअल रिप्रोडक्शनला काय म्हटलं जातं, शिझोगोनी, आणि ते कशामध्ये होते, ह्युमन होस्टमध्ये होणार आहे, ह्युमन. आणि ज्यावेळेस सेक्शुअल रिप्रोडक्शन बद्दल बोलतोय आपण त्यालाच काय म्हणतो, स्पोरोगॅनिक किंवा गॅमेटोगोनिक, आणि ते कशामध्ये होणार आहे, मॉस्किटोमध्ये, फिमेल अॅनोफिलीस मॉस्किटोबॅक्टरमध्ये. ओके, इथपर्यंत समजले. 2 होस्ट असतात, एक मॉस्किटो आणि एक ह्युमन होस्ट. ह्युमनमध्ये असेक्शुअल सायकल कंप्लीट होते आणि मॉस्किटोमध्ये सेक्शुअल सायकल कंप्लीट होते. तर यानंतर इम्पॉर्टंट आहे, ज्यावेळेस ह्युमनमध्ये इन्फेक्शन होतं याच्यामध्ये पण 2 स्टेजेस असतात. एक असती एक्झो इरिथ्रोसायटिक. इरिथ्रो समजून घ्या व्यवस्थित. व्हॉट इज एक्झो? एक्झो मीन्स आउटर. एक्झो मीन्स आउटर. ओके, आउटर. आणि इरिथ्रोसाइट, इरिथ्रोसाइट्स काय असतात आपले, आरबीसीज. ज्यावेळेस एखादी सायकल आरबीसीच्या बाहेर होत असेल त्याला काय म्हटलं जातं, एक्झो इरिथ्रोसायटिक. आणि मी तुम्हाला काय सांगितलं होतं फर्स्ट स्लाइड्समध्येच, ते कोणत्या बॉडीच्या पार्टमध्ये आपल्या स्प्रेड होणार आहे, पहिलं लिव्हर. म्हणजे ज्यावेळेस आरबीसी मध्ये होत नाहीये सायकल तर ती कशामध्ये होतीये, एक्झो इरिथ्रोसायटिक, म्हणजेच कशामध्ये, लिव्हरमध्ये. ओके, आणि नेक्स्ट सायकल कशा म्हणतोय, इरिथ्रोसायटिक सायकल. इरिथ्रोसायटिक मीन्स आरबीसीज. ज्यावेळेस यांचं इन्फेक्शन आरबीसीज पर्यंत गेलेलं असतं त्याला आपण म्हणतोय इरिथ्रोसायटिक सायकल. त्याच्यानंतर बघा स्पोरोगोनिक सायकल. आता स्पोरोगोनिक सायकल म्हणजे कशामध्ये, ही मॉस्किटोची स्टेज दिली. ओके, स्पोरोगोनिक सायकलला काय म्हटलं जातं, दॅट इज सेक्शुअल रिप्रोडक्शन इन मॉस्किटो. ओके, ठीक आहे.
समजले इथपर्यंत? म्हणजे एक्झो इरिथ्रोसायटिक स्टेज आणि याला म्हटलं जातं स्पोरोगोनिक सायकल, म्हणजे जी मॉस्किटोमध्ये कंप्लीट होणार आहे. यानंतरच्या स्लाइडमध्ये बघतोय आपण त्याची सायकल. ओके, इथे इम्पॉर्टंट आहे तुम्हाला या गोष्टी नोट डाऊन करणं. आता जे काही पॉईंट्स मी तुम्हाला सांगेन, ज्या स्टेजेस आहेत या स्टेजेसवरती क्वेश्चन्स बनवू शकतात. तुम्हाला कोणत्या स्टेजमध्ये कोणतं नाव आहे हे आता लक्षात ठेवायचं. हे बघा, या सायकलला 2 पार्टमध्ये डिवाइड करा. आता प्रॉपरली लक्षात द्या. ही असणारी ह्युमन, हा जो ह्युमन फेज आहे, ह्युमन फेज यालाच काय म्हटलं जातं? आपण स्लाइडमध्ये कोणता होस्ट आहे? हा सेकंडरी होस्ट. आणि याच्यामध्ये कोणत्या टाईपची सायकल होणार आहे? असेक्शुअल सायकल. आता तुम्हाला वाटत असेल मी सारखं रिपीटेडली हे का सांगतेय की व्हॉट इज सेक्शुअल सायकल्स किंवा असेक्शुअल सायकल. बघा, एवढं सिंपल आहे. असेक्शुअल सायकलमध्ये कुठेही 2 गॅमेट्स इम्पॉर्टंट नसतात. मेल किंवा फिमेल गॅमेट्सचं फर्टिलायझेशन कुठेच होत नाही. इथल्या स्टेजमध्ये ह्युमनच्या फेजमध्ये कुठेही 2 गॅमेट्सचं फर्टिलायझेशन होण्याची गरज नाही. ते असेक्शुअली काय करतात? रिप्रोड्यूस होत आहे किंवा मल्टिप्लाय होत आहे. पण ज्यावेळेस तुम्ही मॉस्किटोच्या सायकलमध्ये बघणार आहे, ज्यालाच काय म्हटलं जातं? प्रायमरी होस्ट. मी तर शॉर्ट फॉर्म लिहितेय, प्रायमरी होस्ट. याच्यामध्ये काय होणार आहे? सेक्शुअल सायकल. ओके, आणि याच्यामध्ये तुम्ही बघणारे जे काही गॅमेट्स आहेत, ओके, हे कशामध्ये एंटर करतील? मेल अँड फिमेल गॅमेट्स. ज्यावेळेस ब्लड सक केलं जाईल त्या मॉस्किटोनी, त्याच्यामध्ये 2 गॅमेट्स जातात आणि फर्दर त्यांचं कन्व्हर्जन. आता इथे आपण ह्युमन सायकल बघतोय, ज्याच्यामध्ये काय होणार आहे? असेक्शुअल रिप्रोडक्शन. मॉस्किटो पहिला आपल्याला बाईट करतो. आता इथे दिसत असेल की ॲब्डॉमेनच्या रिजनमध्ये बाईट करतोय. नाही, तसंही नाही. मॉस्किटो कुठेही बाईट केला, त्याच्यामध्ये जे स्पोरोझॉइड्स, आता व्हेरी इम्पॉर्टंट, हा नाव लिहून घ्या, स्पोरोझॉइड्स, जे ह्युमनच्या बॉडीमध्ये एंटर करतायत, त्या फॉर्म ऑफ प्लाझ्मोडियमच्या याला काय म्हटलं जातं? दोज आर द स्पोरोझॉइड्स. त्याला काय म्हणतात? स्पोरोझॉइड्स. म्हणजे ज्यावेळेस तो मॉस्किटो तुमच्या हाताला जरी बाईट करतोय, जे ते स्पोरोझॉइड्स आहेत ते जाऊन कुठे जाणार आहे? हिपॅटोसाइट्सला, हिपॅटिक सेल्सला जाऊन इन्फेक्शन कॉज करणार आहे. व्हेरी इम्पॉर्टंट, हिपॅटिक सेल्स. ओके, म्हणजे लिव्हर. म्हणजेच आपण कोणती सायकल स्टडी करतोय? एक्झो इरिथ्रोसायटिक. समजून घ्या. याच्यानंतर आपण त्या स्टेजेस बघणार आहेत, म्हणजे कोणत्या स्टेजमध्ये काय होतंय. फक्त इथे एकदा नावं लक्षात ठेवणं गरजेचं आहे तुम्हाला. स्पोरोझॉइड्स काय करणार आहे? एंटर केल्यानंतर जाऊन आपल्या लिव्हरच्या हिपॅटिक सेल्सवरती इन्फेक्शन करते. ते कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? शिझॉन्स. हा नेक्स्ट स्टेज आहे, ज्याला काय म्हटलं जातं? शिझॉन्स. जस्ट अ मिनिट. ठीक आहे, यानंतर बघा काय असणार ते? शिझॉन्स. शिझॉन्स ते मल्टिप्लाय करून काय होणार आहे? शिझॉन्स फॉर्मेशन होतं. आणि त्यानंतर ज्यावेळेस ते रिलीज केले जातात, ते कोणत्या फॉर्ममध्ये रिलीज केले जातात? मेरेझॉइड्स. मेरेझॉइड सेल्स कुठे रिलीज केले जातात? रप्चर ऑफ हिपॅटिक सेल्स पहिलं होणार आहे. आणि त्यानंतर ज्यावेळेस ते रिलीज केले जातात, ते RBCsला काय करणार आहे? इन्फेक्शन कॉज करणार आहेत. इन्फेक्शन कॉज केल्यानंतर ते रिंग लाईक स्ट्रक्चर फॉर्म करतात. आणि त्यानंतर त्या स्टेजला, फर्दर स्टेजला काय म्हणतात? ट्रोफोझॉइड्स. आणि त्यानंतर परत कशामध्ये कन्व्हर्जन होणार आहे? शिझॉन्समध्ये. आणि त्या याच्या फेजमध्ये ते मेरेझॉइड्स 2 टाईपचे, ओके, RBCsच्या याच्यामध्ये ज्यावेळेस इन्फेक्शन होत आहे, RBCs, त्याला काय म्हटलं जातं? मेरेझॉइड्स. ओके, आणि हे मेरेझॉइड्स काय करतात? 2 टाईपचे गॅमेट्स बनवतात. एक तर मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट. ओके, हे 2 गॅमेट बनवल्यानंतर ते आपल्या ब्लड स्ट्रीम मध्ये प्रेझेंट असणार आहे. ज्यावेळेस एक मॉस्किटो आपल्याला
परत बाईट करतो, जो कसा असणार आहे, आता हेल्दी मॉस्किटो आहे, ज्याच्यामध्ये ही दोन्ही गॅमेट्स रिलीज केले जातील आणि यांचं फर्दर काय होतं, रिप्रोडक्शन होतं. आणि रिप्रोडक्शन झाल्यामुळे झायगोट फॉर्मेशन, त्यानंतर कायनेट फॉर्मेशन, ऊसिस्ट फॉर्म करतात आणि त्यानंतर त्यांच्या बॉडीमध्ये परत काय, स्पोरोझॉइड्स बनतात. स्पोरोझॉइड्स. ओके. स्पोरोझॉइड्स हे परत एका मॉस्किटोच्या गटमधून रिलीज करून कुठे गेले जातात, त्यांच्या सलायव्हरी ग्लँड्समध्ये. सलायव्हरी ग्लँड्समध्ये गेल्यानंतर ज्यावेळेस मॉस्किटो दुसऱ्या हेल्दी पर्सनला बाईट करेल, त्याच्यामध्ये काय होणार आहे, त्या पर्सनच्या बॉडीमध्ये परत हे स्पोरोझॉइड्स रिलीज केले जातात आणि परत त्याच्यामध्ये इन्फेक्शन होत आहे. ओके. हे बघा, याच्यामध्ये आपण काय पाहिलं, ह्युमन होस्टची सायकल होती आणि याच्यामध्ये बघितलं तुम्ही मॉस्किटोची. आपल्या बॉडीमध्ये फक्त गॅमेट फॉर्मेशनमध्ये होतं, म्हणजे काय होणार आहे, ती असेक्शुअल सायकल आहे. पण ज्यावेळेस मॉस्किटोच्या बॉडीमध्ये जाता येते, तर त्यावेळेस ह्या दोन्ही गॅमेटचं फर्टिलायझेशन होऊन झायगोट बनतंय. त्यानंतर कायनेट आणि सिस्ट फॉर्म. मधून रिलीज काय केले जाणार, स्पोरोझॉइड्स, आणि ते परत रिलीज करणार आहेत कशामध्ये, एका हेल्दी पर्सनच्या बॉडीमध्ये. ठीक आहे. यामध्ये बघा, जी ह्युमन फेज होता तो कसा होता, असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं, त्यालाच काय म्हटलं जातं, शिझोगोनी. शिझोगोनीमध्ये तुम्ही बघताय, ज्याला एक्झोइरिथ्रोसायटिक स्टेज म्हणतात लिव्हरमध्ये, आणि स्पोरोझॉइड्स ट्रॅव्हल्स टू 30 to 60 minutes इन वेट लिव्हर सेल्स, हेपॅटोसाइट्स. ते बघितलंय आपण. त्याचं फर्दर कशामध्ये कन्व्हर्जन केलं जातं, शिझॉन्समध्ये, आणि ते आरबीसीजला हिपॅटिक सेल्सला रप्चर करतात, रिलीजिंग थाउजंड्स ऑफ मेरोझॉइड्स इन टू द ब्लड. हे जे मेरोझॉइड्स आहेत ते ब्लडमध्ये रिलीज केले जातात. ज्यावेळेस डॉर्मन्सी, मागच्या याच्यामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं की डॉर्मन्सी बद्दल. ओके. डॉर्मन्सी काय असणार आहे, बघा इथे डॉर्मन्सी. ज्यावेळेस हे स्पोरोझॉइड्स आपल्या बॉडीमध्ये येतात, ते हिपॅटिक सेल्समध्ये डॉर्मंट राहू शकतात. व्हॉट इज द मिनिंग ऑफ डॉर्मंट, म्हणजे ते तशाच फॉर्ममध्ये खूप टाइमपर्यंत तशाच स्टेजमध्ये राहू शकतात, विदाउट फर्दर कॉझिंग इन्फेक्शन, किंवा त्यांचं ते डेथ नाही होत, फक्त तशाच फॉर्ममध्ये ते प्रेझेंट असते. आता ही प्रॉपर्टी आहे डॉर्मंट राहण्याची, आणि खूप वर्षांनंतर पण हे काय करू शकतात, किंवा मंथ्स नंतर पण काय करू शकतात, इन्फेक्शन कॉज करू शकतात त्या व्यक्तीमध्ये, पण तोपर्यंत ते तशाच फॉर्ममध्ये राहतात. म्हणजे प्लाझ्मोडियम वायवॅक्स आणि प्लाझ्मोडियम ओव्हेल आहे, यांच्यामध्ये काय होतंय, हा टाईपच्या गोष्टी बघितल्या जात आहेत, जे कसं डॉर्मंट याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहे. पण याच्यामध्ये होतं इम्पॉर्टंट, शिझॉन्स बनतात, शिझॉन्स नंतर मेरोझॉइड्स बनतात. ओके. आणि ते कुठे रिलीज केले जातात, ब्लडमध्ये. आणि ही कशी बघितली तुम्ही, एक्झोइरिथ्रोसायटिक, जी कशी असणार आहे, लिव्हरची स्टेज असणार आहे. पुढच्या याच्यामध्ये बघा, जे इरिथ्रोसायटिक स्टेज आहे, याच्यामध्ये जे मेरोझॉइड्स आहेत, जे आता रिलीज केले होते, ते काय करतायत, रिंग लाईक स्ट्रक्चर फॉर्म करतायत, त्याला म्हटलं जातं ट्रोफोझॉइड्स. लिहून घ्या, रिंग लाईक स्ट्रक्चर इज नोन ॲज ट्रोफोझॉइड. ओके. ट्रोफोझॉइड इज रिंग लाईक स्ट्रक्चर. पण ज्यावेळेस हे आरबीसीज रप्चर करतात, त्यावेळेस ते एक टॉक्झिन रिलीज करणार आहेत. त्या टॉक्झिनला काय म्हटलं जातं, हिमॅझॉन. आणि हा हिमॅझॉन कशासाठी इम्पॉर्टंट आहे, आपल्या बॉडीमध्ये जे काही सिम्पटम्स दाखवले जातात, त्या सिम्पटम्समध्ये हे हिमॅझॉन रिस्पॉन्सिबल असणार आहेत. नाव हे एक इम्पॉर्टंट आहे. ट्रोफोझॉइड्स हे किती इम्पॉर्टंट आहे, कारण की MCQs मध्ये हे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. नाव द रप्चर सायकल इज देन कॉजेस द कॅरेक्टरिस्टिक मलेरिया सिम्पटम्स लाईक फीवर आणि चिल्स. म्हणजे त्या व्यक्तीमध्ये फीवर आणि चिल्स या सिम्पटम्स बघितले जातात. नाव सेक्शुअल इनिशिएशन, मी तुम्हाला सांगितलं होतं, मेरोझॉइड्स हे काय करणारे, दोन टाईपचे स्ट्रक्चर्स बनवतात. एक असणारे गॅमेट्स बनवतात, ते फिमेल आणि मेल गॅमेट बनवतात, पण त्यांचं रिप्रोडक्शन सायकल ही ह्युमन बॉडीमध्ये होत नाही, पण फक्त ते रप्चर केल्यानंतर ते आपल्या ब्लड स्ट्रीममध्ये प्रेझेंट असणार आहेत. ज्यावेळेस मॉस्किटो आपल्याला बाईट करतील, ते ज्यावेळेस आपलं ब्लड सक करतात, त्यावेळेस ह्या दोन्ही फॉर्म्स ऑफ गॅमेट त्या बॉडीमध्ये, त्या मॉस्किटोच्या गटमध्ये एंटर करतील. ओके. तेच इथे लिहिलंय. सम मेरोझॉइड, आता काही मेरोझॉइड काय करतात, डिफरंट टाईपचे गॅमेट्स बनवतात, मेल आणि फिमेल. मग विच सर्क्युलेट इन ब्लड वेटिंग फॉर मॉस्किटो इंजेस्ट देम. म्हणजे एका मॉस्किटोनी जोपर्यंत इंजेस्ट नाही केलं जात, ते तशाच फॉर्ममध्ये आपल्या ब्लड सर्क्युलेशनमध्ये
प्रेझेंट असणार आहे. ठीक आहे, पुढच्या स्लाइडमध्ये बघा, आतापर्यंत आपण दोन्ही सायकल्स इथे कव्हर केलेल्या आहे. ह्युमन फेजमध्ये कोणती सायकल आहे, एक्झो इरिथ्रोसायटिक जी लिव्हरमध्ये होतीये. ओके, आणि दुसरी कशामध्ये होणार आहे, ब्लडच्या याच्यामध्ये आरबीसीज मध्ये होणार आहे. मग कोणते कोणते स्टेजेस आहेत आपण बघितलं, मेरोझॉइड, ट्रोफोझॉइड किंवा हिमॅझॉइड्स हे काय असतात हे आपण इथे बघितलंय. आणि इथे जे सेक्शुअल इनिशिएशन होतं म्हणजे 2 टाइप्स ऑफ गॅमेट्स प्रोड्यूस केले जातात आरबीसीच्या मेरोझॉइडच्या स्टेजमध्ये. ओके, त्यानंतर बघताय आता मॉस्किटोची स्टेज. आता हाफ सायकल कंप्लीट झालेली जी कशामध्ये, ह्युमन्समध्ये आहे. हाफ सायकल ही कशामध्ये होणार आहे, मॉस्किटोमध्ये. आणि जी कशा टाईपची आहे, एक सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. म्हणजे पहिलं याच्यामध्ये काय होणार आहे, फर्टिलायझेशन, कारण की दोन्ही गॅमेट्स आलेले, त्याचं जायगोट फॉर्मेशन होणार आहे. जायगोट फॉर्मेशन नंतर त्याचं काय होणार आहे, ऊकायनेट प्रोड्यूस केले जातात. दॅट इज जायगोट ट्रान्सफॉर्म इनटू मोटाइल ऊकायनेट विच पेनिट्रेट्स इनटू द मॉस्किटो गट्स वॉल टू फॉर्म oocyst. म्हणजे ऊकायनेट, oocyst प्रोड्यूस केले जातात. आणि स्पोरोगोनी नेक्स्ट स्टेज आहे, म्हणजे इनसाइड द oocyst आपण त्या डायग्राम मध्ये बघितलं होतं. oocyst मध्ये परत स्पोरोझॉइड्स हे प्रोड्यूस केले जातात. आणि ज्यावेळेस हे स्पोरोझॉइड्स कुठे येतील, आता सलायव्हरी ग्लँड मध्ये येतील. आणि हा मॉस्किटो ज्यावेळेस दुसऱ्या ह्युमनला बाईट करायला जाईल त्याच्या बॉडीमध्ये हे रिलीज केले जातील. ओके, ही एक कम्प्लीट सायकल आपण कशाची बघितली, मॉस्किटोच्या प्लाझ्मोडियमची लाईफ सायकल बघितली. ओके, तर पुढील याच्यामध्ये बघतोय आपण सिम्पटम्स ऑफ मलेरिया. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सिम्पटम्स ऑफ मलेरिया, त्याचे पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम, त्याचे परत काय, त्याची ट्रीटमेंट काय आहे, आतापर्यंत लॅबोरेटरी ऑपरेटिंग प्रोसिजर्स काय असणार त्या पुढे आपण लेक्चरमध्ये बघत होतो. तर याच्यासाठी सर्वात जास्त हा एक कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर जो आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे तो आहे लाईफ सायकल ऑफ प्लाझ्मोडियम किंवा वेक्टरची लाईफ सायकल. हे इम्पॉर्टंट आपण इथे बघितलेलं आहे. ओके, थँक्यू. जर तुम्ही या बॅचेससाठी इच्छुक असाल तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही या बॅचेसमध्ये एनरोल करू शकता. पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढचा पार्ट पाहतोय. थँक्यू.